जनसामान्यांचा बुलंद आवाज, कर्मदंड, लढा सत्याचा. नूतन प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव थाटात संपन्न. विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प मिठाई देऊन स्वागत. मुरुम तारीख 15. 1 मे पासून शाळेला उन्हाळी सुट्ट्याला सुरुवात झाली. दिनांक 15 जून रोजी म्हणजे तब्बल 1.5 महिन्यांनी शाळा पुन्हा पूर्ववत चालू झाल्या. आज शाळेचा पहिला दिवस व शाळेचा प्रवेशोत्सव थाटात संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक राजशेखर कोरे, नगरसेवक गौस शेख, अमर भोसगे, नगरसेविका सुनीता बन्ने आदींच्या प्रमुख उपस्थितीत चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आरती, गुलाब पुष्प, मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवी सरस्वती चैतन्यमूर्ती माधवराव पाटील काका यांच्या प्रतिमा पूजन संपन्न झाला. शाळेच्या प्रवेशद्वाराला रांगोळी, फुगे, फुलांनी तोरण बांधून सजवण्यात आले होते. माधवराव जोशी, राजेंद्र सोनवणे, राजेंद्र चौधरी, कविता कदम, प्रगती दीक्षित, धनशेट्टी, प्रियंका, अंकिता माळशेट्टे, सरस्वती काजळे, योगेश्वरी चौधरी आदींनी परिश्रम घेतला. नमस्कार, कामधन मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे. आता आपण आहोत मुरुम येथील नूतन प्राथमिक शाळेमध्ये. आज शाळेचा पहिला दिवस, शाळेचा प्रवेशोत्सव अगदी थाटात संपन्न झाला. आज रोजी आपण नूतन प्राथमिक शाळेतील काही चिमुकल्या विद्यार्थ्यांशी बातचीत करूया. बेटा, काय नाव तुझं? मनस्वी मलपा माळगे. कोणत्या वर्गात शिकते? तिसरीतून चौथीत. चौथी मध्ये. बरं, आता शाळा किती दिवस सुट्ट्या होत्या? 1.5 महिना. 1.5 महिना. हा, 1.5 महिना सुट्ट्यात करमत आहे का? शाळेला आल्यानंतर करमत आहे? सुट्ट्यात करमत आहे. हो. काय काय केलं सुट्ट्यात? सुट्ट्यात आंबे खाल्लो, फिरायला गेलो, हा हा खूप मज्जा केलो. हा. कुठं कुठं फिरायला गेलो? कसं सांगा. हा. आम्ही मध्य प्रदेश मध्ये फिरायला गेलो होतो. आज शाळेचा पहिला दिवस. हो. कसं वाटतं तुम्हाला? खूप छान. छान वाटतं शाळेला येऊन? हो. हा, का परत सुट्ट्या पाहिजे असं वाटतं? नाही. आंबे वगैरे खाल्लं का? हो. भरपूर. तुझं काय नाव बेटा? संस्कृती संतोष संस्कृती संतोष सुरवसे. तिथे बघायचं कॅमेरा. हा, शाळेचा पहिला दिवस कसं वाटतं? छान. सुट्ट्यात मजा केलं का? हा. काय काय एन्जॉयमेंट केलं, मजा केलं? मी मामाच्या गावाला जाऊन आंबे खाल्ले, मामासोबत गार्डनला गेले. अजून मामा मला सुद्धा माझ्या मामाचं डीजेचं कारोबार आहे ना, म्हणून मला त्याने तिकडेच न्यायचे सुद्धा. मामाचं डीजेचं कार्यक्रम म्हणजे हे आहे, व्यवसाय आहे. हा, कारभार. मग तुळजापूर कोणत्या गावाला गेली होती तू? तुळजापूरला. आता शाळा चालू झाली. 1.5 महिना सुट्ट्या होत्या. आता कसं वाटतं शाळेचा पहिला दिवस? छान वाटतं. शाळा शिकावं वाटतंय का फक्त फिरावं वाटतंय सुट्ट्यामध्ये? शाळेचा पण अभ्यास करू वाटतं. शाळेचा पण अभ्यास करू वाटतंय. शाळेतली काय आता कोणत्या वर्गात गेली तू? तिसरीतून चौथीत. तिसरीतून चौथीत गेली. हा. एखादा कविता आठवतो का? तिसरीचं आठवतं काय? नाही. तुला आठवतं? नाही आठवत. कोणती कविता आठवते का शाळेतली? नाही आठवत कोणती कविता? इंग्लिश मधली आहे. हा, देतो. Fun time, play time, now we run up the. बर, मराठी कोणती कविता येते? विसरले सगळं. सगळे विसरलो. सुट्ट्यामध्ये सगळंच विसरलो. बरं, अजून कुणाला येते कविता? कुणाला येते मराठी कविता? येते का एखादी? पहिलीची आहेत का कोण? ये बेटा. हा, तर आपल्यासोबत पहिलीची विद्यार्थिनी आहे. काय नाव बेटा तुझं? तिकडे बघ बेटा. मांडी घालून बस. हा, बरे, कविता म्हण. माझ्या या दारातून कोण येते, कणकण येते, मामा येतो, मामी येते, गोड खाऊ देऊन जाते, काकी येते आणि काका येतात, काकी येते आणि काका येतात, गोड छान भोवली देऊन जात. माझ्या या दारातून कोण येते, दादा येतो दादा येते. सुट्टीत काय केलं?
मजा केली हा मजा मजा केलो काय आंबे खाल्लो का हा आंब्याचं सीझन होतं ना फळाचा राजा कोण आहे हा हा फळाचा राजा कोण आहे आंबा हा आता शाळा सुरू झालं आज पहिला दिवस कसं वाटतं शाळेला येऊन खूप छान हा घरी त्रास देता का मम्मी पप्पाला वगैरे मम्मीला त्रास देता नाही हा देता का नाही देता बर शाळेत आता शिक्षक चांगले शिकवतात का हा मॅडम वगैरे चांगले शिकवतात हा चांगलं वाटतं शाळेला येऊन हो आता दररोज शाळेला येणार हो हा अजून कोण शाळेला नाही येणार आहे सोबत घेऊन येणार त्यांना शाळेला चला म्हणून सगळ्यांना हा तर करमदंड मराठीवर स्पॉट बातमीमध्ये आपण आज नूतन प्राथमिक शाळेमध्ये शाळेचा प्रवेशोत्सव आज थाटात संपन्न झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण आज शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांशी बातचीत केलं सुट्टीमध्ये जे मौज मजा मस्ती त्यांनी केलं त्यानंतर सुट्टीचा काळ आणि शाळेचा आजचा पहिला दिवस याबाबत त्यांच्याशी आपण चर्चा केलं आणि करमदंडच्या माध्यमातून आज शाळेचा पहिल्या प्रवेश उत्सवानिमित्त सर्व शालेय विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा धन्यवाद जनसामान्यांचा बुलंद आवाज कर्मतंड लढा सत्याचा